पंचनाम्यासाठी आले, दमबाजी केली। अपमानित शेतकऱ्याची विहिरीत आत्महत्या। महसूल अधिकाऱ्यांचं ठेकेदाराशी साटलोट। एकीकडे नापिकी, दुष्काळ आणि आता अतिवृष्टीनं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं आभाळ फाटलंय। शेतकरी पुरता कोलमडून पडलाय। त्याचा पंचनामा करणं तर सोडाच, उलट पैशांसाठी ठेकेदारांशी साटलोट करून शेतकऱ्यांनाच धमकावणारे अधिकाऱ्यांच्या रूपात महाराष्ट्रात जुलमी सुलतान तयार झाले। आणि अशाच पैठणच्या मंडल अधिकाऱ्याच्या दंबाजीनं उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यानं अधिकाऱ्यासमोरच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे। तर मॅडमना काय केलं, नुसतं बोलली, एक दोन शब्द असं तसं म्हणली आणि मग म्हणली की तुम्ही आता कधी बोलू नका आजी। म्हणलं ते पाणी काय आमच्याकडून पहिल्यापासून नव्हतं मॅडम, तिकडून पाणी होतं। आजी तुम्ही बोलू नका, पाणी ऐकून चाल, जवळ मी येतोवर फोडा म्हणे पाणी येऊन आणा जेशीबी। मग आपल्या लेकाला नाही खपलं, मॅडम दोन ते शब्द बोलली, झडक्या द्यायला त्यानं। मग ते गेला लगेच कवालाच गेला, लगेच ते उडीत टाकून दिली। यायच्यामुळे आपल्या लेकाची आत्महत्या दिली। यायचा पहिला बंदोबस्त काढा। खरं तर पैठणच्या खातगावमध्ये एका ठेकेदारानं खोदलेल्या नाल्याचं पाणी शेतात साचल्यानं पिकाचं नुकसान झालं। त्यामुळे शेतकऱ्यानं शेतात येणारं नाल्याचं पाणी बंद करून वाट करून देण्याबाबत तक्रार दिली। त्यानंतर मंडलाधिकारी पंचनामा करण्यासाठी गेले, मात्र तुझ्यावरच गुन्हा दाखल करू अशी धमकी निगरगट्ट महसूल मंडलाधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरेंनी शेतकरी संजय कोहकडेंना दिली। आणि त्यामुळे अपमान सहन न झाल्यानं पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्यानं विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिलंय। ते मंडळ अधिकारी, ते तलाठी ज्यांच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे काय घटना घडली, ॲक्च्युली काय तिथे संवाद झाला, कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी या आत्महत्येपर्यंत तो शेतकरी गेला, कोण जबाबदार आहे याला, सदोष मनुष्यवध असेल त्याप्रमाणे पुढे जा। त्या संपूर्ण घटनेची चौकशी हे जिल्हाधिकारी करत आहे। उद्यापर्यंत चौकशी रिपोर्ट येईल। शेतकरी आत्महत्येचं प्रकरण फक्त संभाजीनगरमधील पैठण पुरताच मर्यादित नाही, तर एकीकडे आसमानी संकटांची मालिका, तर दुसरीकडे सावकारी कर्जाचा फास आणि असंवेदनशील अधिकाऱ्यांमुळे 8 महिन्यात तब्बल 707 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। जानेवारी महिन्यात 88, फेब्रुवारीमध्ये 75, मार्चमध्ये 110, एप्रिलमध्ये 88, मे महिन्यात 78, जूनमध्ये 85, जुलैमध्ये 109, तर ऑगस्टमध्ये 76 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। याच शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावरून 2 दिवसांआधी शरद पवारांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला होता। वाहिनी कुंजी काढली आणि माझ्या अमृतसर पंचनामा सगळ्यांच्या समोर झाला। ते माझ्या मालकाला सहन झालं नाही आणि इंजिनची वाशी घेतली, ढसा खेळला आणि जीव दिला। हे कशावर झाला? अतिवृष्टीमुळे सगळं काही गमावलेला शेतकरी अपमानित झाला असताना पंचनामे करून त्याला दिलासा देण्याची जबाबदारी असलेले अधिकारीच पैशांसाठी कसाई बनत असतील, तर अशांवर कठोर कारवाईची गरज आहे। नाहीतर पुढच्या 8 महिन्यात आणखी 700 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, संभाजीनगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।